हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, ही स्टोरी ही पुढे जाऊन अतिशय सुंदर आहे. यामध्ये सुद्धा लव्ह स्टोरी आहे, तर तुम्ही पुढे पाहू शकता. अनया आनंदाने आपल्या खोलीत आली तेव्हा तिची नजर इशितावर गेली. इशिता पलंगावर बसून एका पुस्तकात पूर्ण गुंग झाली होती. हे पाहताच अनया तिच्या हातातून पुस्तक घेऊन ते बाजूला ठेवत हसत म्हणाली, "अगं, आत्ताच तर तू माझ्या घरी आली आहेस आणि लगेच वाचन सुरू केलंस. आपलं कॉलेज संपले, आपण परीक्षासुद्धा दिल्यात. आता फक्त निकालाची वाट पाहायची आहे आणि तू आहेस की पुन्हा पुस्तकं घेऊन बसली आहेस? अगं, आता तुला फिरायला पाहिजे, सगळ्यांशी गप्पा मारायला पाहिजे. सोड ना हे सगळं. चल माझ्यासोबत चल. मी तुला माझ्या आजोबा आजींशी भेटवते. बाबा 2 दिवसांनी येणार आहेत, तेव्हा तुला त्यांच्याशी नंतर भेटवते." असं म्हणत अनया इशिताचा हात धरून तिला खोलीबाहेर घेऊन गेली. थोड्याच वेळात दोघीही अनयाच्या आजोबा आजींकडे पोहोचल्या. मिस्टर देवेंद्र खन्ना आणि मिसेस जानकी खन्ना हे दोघेही खन्ना कुटुंबातले सर्वात मोठे आणि सन्माननीय सदस्य होते. अनया इशिताला घेऊन त्यांच्याजवळ गेली तेव्हा तिची नजर तिच्या धाकट्या भावाकडे मयंककडे गेली, जो फोनमध्ये गेम खेळत होता. हे पाहून अनयाने त्याच्याकडे दुर्लक्ष करत इशिताला घेऊन थेट देवेंद्र आणि जानकी खन्नांकडे नेलं. ते दोघंही इशिताकडे मन लावून पाहत होते. हे पाहून अनया हसत होती. "दादाजी, आजी, ही माझी सगळ्यात चांगली मैत्रीण इशिता आहे, जिच्याबद्दल मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं आहे." अनयाचं बोलणं ऐकून इशिता पुढे आली आणि दोघांचं नम्रपणे आशीर्वाद घेतले. हे पाहून देवेंद्र आणि जानकी खन्ना दोघेही प्रेमाने हसले. इशिताच्या चेहऱ्यावरूनच तिच्या संस्काराची झलक दिसत होती. हे पाहून जानकी खन्ना हसत म्हणाल्या, "तर तूच आहेस ती इशिता जिच्याबद्दल अनया सारखी बोलत असते. कॉलेजमधून आल्यावरही ती तासनतास तुझ्याच गोष्टी करत असे. खरंच मी तुझ्याबद्दल जे काही ऐकले त्यापेक्षा तू प्रत्यक्षात अधिकच गोड आहेस." हे ऐकून इशिता हसत म्हणाली, "आजी, तुम्ही या मुलीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. ही अगदी वेडसर आहे. मी तिला कित्येक वेळा सांगितलंय की माझी इतकी स्तुती करू नकोस, पण हिचं कोणावर काही चालत नाही. मला कल्पनाच नव्हती की हिने आपल्या घरात माझ्याबद्दल इतकं काही सांगितलंय." इशिताचं हे बोलणं ऐकून देवेंद्र आणि जानकी खन्ना हसले. तोपर्यंत मयंक, जो गेममध्ये बुडालेला होता, इशिताचा आवाज ऐकून तिच्याकडे पाहायला लागला. तिचं सौंदर्य पाहून तो हसत म्हणाला, "तर तुम्ही आहात इशिताजी." मयंकच्या तोंडून इशिताजी ऐकून अनयाला खोकला सुरू झाला. ती जोरजोराने खोकायला लागली. हे पाहून इशिता पटकन टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलून तिच्याकडे दिला. अनयाने ते पाणी लगेचच प्यायलं. पाणी प्यायल्यानंतर अनया आपल्या भावाकडे बघत म्हणाली, "अरे, हा खरंच तूच आहेस का? म्हणजे जेव्हा तू गेम खेळतोस तेव्हा तुला काहीच ऐकू येत नाही. मग आज माझ्या मैत्रिणीचा आवाज तुला कसा काय ऐकू आला?" अनयाचं बोलणं ऐकून मयंक थोडं मुडीत बोलला, "मी गेम खेळत नव्हतो, फक्त बघत होतो. मी तुमचं दोघींचं बोलणं ऐकत होतो, पण तू काहीतरी जास्तच नाटक करत होतीस. इतकंच नाटक करायचं असेल तर कधी बाबांसमोर करून दाखव." हे ऐकून अनया थोडं चिडून म्हणाली, "तुला बाबांच्या हातून मार खायचा खूपच शौक आहे बहुतेक, पण मला नाही." असं म्हणत ती सरळ आपल्या आजीकडे जाऊन म्हणाली, "बघा ना आजी, मयंक भाऊ काय काय बोलतोय." आणि त्यानंतर अनयाचं हे तक्रारीचं बोलणं ऐकून जानकी खन्नाने मयंकच्या कानाला धरून ओढत म्हणाल्या, "तू का गं माझ्या नातवंडाला त्रास देतोस?" हे ऐकताच अनया जोरात हसायला लागली. मयंक मात्र कान दुखत असल्यामुळे कुरकुरत म्हणाला, "अगं आजी, कान सोड ना. खूप दुखतंय. तुम्ही नेहमीच हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मलाच ओरडता, पण चुकी तर हिचीच असते." मयंक बोलतो,
असं म्हणत त्याने झटपट आपला कान सोडवला आणि सोफ्यावरून खाली उतरला. खाली आल्यावर तो सरळ इशिताकडे जात म्हणाला, माझं नाव मयंक आहे आणि मी या घरातला दुसरा मुलगा आहे. तुम्ही मला प्रेमाने मीनू म्हणू शकता. आणि तुमचं नाव इशिता आहे ना? तर मी तुम्हाला इशू म्हणू का? कारण तुमच्यावर हे नाव खूपच छान वाटते. हे ऐकून इशिता थोडी गोंधळून गेली. तिला काय बोलावं ते कळेना. ती फक्त मंद स्मित करत मयंककडे पाहत राहिली. हे पाहून मयंक एक खोल श्वास घेऊन म्हणाला, माझं माहिती आहे की आज तुम्ही पहिल्यांदाच इथे आली आहात म्हणून थोडं संकोच वाटतोय, पण घाबरू नका. तुम्ही मला तुमचा लहान भाऊ समजू शकता. इशिता आणि मयंक यांची गोंधळलेली भेट आणि कबीरचे काळजीदायक बेत. वयाने मी तुझ्यापेक्षा लहान आहे, पण अभ्यासात मात्र तुझ्यापेक्षा पुढे आहे. तुला माहिती आहे का, माझं शिक्षण पूर्ण झाले आणि मी आता भावाच्या कंपनीत काम करतोय. पण मला तिथे काम करताना भीती वाटते. तरी काय करू? भावाच्या धाकामुळे मला तिथे काम करावंच लागतं, मयंक बोलत होता. मयंक इतकं सगळं बोलतो आहे हे पाहून इशिता अगदी चकित झाली. तिला खरंच विश्वास बसत नव्हता की मयंक एकदा बोलायला लागला की थांबतच नाही. क्षणभर तिला वाटलं जणू कोणीतरी मयंकचं बटन ऑन केले आणि तो थेट बडबड चालूच ठेवतो आहे. तिथेच अनाया आणि तिचे आजी आजोबा हे सगळं पाहून हसत होते. त्यांना लगेचच लक्षात आलं होतं की इशिता मयंकच्या या बडबडीने अगदी त्रासलेली आहे. हे पाहून अनाया उभी राहून इशिताचा हात पकडते आणि म्हणते, चल आपण दोघीही आज जाऊ. तशीही आता रात्र होणार आहे. आई जेवण तयार करेल तेव्हा ती आपल्याला बोलावेल. असं म्हणून अनाया इशिताला घेऊन तिथून निघून जाते. पण त्यानंतर मयंकने हे पाहिलं की अनाया इशिताला घेऊन गेली आहे, तर त्याला खूप राग आला. कारण तो त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलत होता. इशिताने मागे वळून मयंककडे एक नजर टाकली आणि मग अनायाकडे पाहत म्हणाली, तुला असं मला तिथून घेऊन जाऊ नये होतं. तुझा भाऊ माझ्याशी बोलत होता आणि मी काही न सांगता अचानक निघून गेले, तर त्याला वाईट वाटत असेल. तू मला थोडं त्याच्याशी बोलू तरी दिलं असतं. इशिताचं बोलणं ऐकून अनाया ओठ चोखत म्हणाली, अगं त्याचं बोलणं तू दुर्लक्ष कर. तो एकदा बोलायला लागला की थांबतच नाही, म्हणून मी मुद्दाम तुझं लक्ष दुसरीकडे वळवलं. त्यांचं बोलणं थांबवण्याचा तोच बेस्ट उपाय होत आहे. असं म्हणून अनाया तिला घेऊन पुढे निघून जाते. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला एका गाडीमध्ये बसलेला एक इसम म्हणजेच एक माणूस आपल्या मोबाईलमध्ये सुरू असलेला एक व्हिडिओ खूप काळजीपूर्वक पाहत होता. व्हिडिओ संपल्यानंतर त्याने फोन बंद केला आणि समोर बसलेल्या ड्रायव्हरकडे बघत म्हणाला, त्याला सांग की 2 दिवसांनी तो माणूस माझ्या डोळ्यांसमोर 2 दिवसात तो माणूस माझ्या डोळ्यांसमोर हवा आहे. हे ऐकून ड्रायव्हर घाबरत म्हणाला, पण कबीर सर, जर गोयनका यांना याबद्दल कळलं तर लगेच ही बातमी सगळीकडे पसरवतील. ड्रायव्हरचं बोलणं ऐकून कबीर दुष्ट नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाला, मी तुम्हा सगळ्यांना किती नीट ट्रेनिंग दिली तरीसुद्धा तू घाबरत आहेस. माझ्याकडे जो माणूस काम करतो त्याच्या चेहऱ्यावर जर भीती दिसली तर मी त्याला माझ्या कामात ठेवतच नाही. मी जे सांगतो आहे ते तसंच व्हायला हवं. काहीही चूक होऊ नये. आणि हो, तो माणूस एकदा पकडला गेला की त्याला सोडायचं नाही, त्याला तडफडू द्यायचं. तोपर्यंत त्याचे डोळे बंद व्हायला नकोत, जोपर्यंत मी स्वतः येत नाही, कारण त्याचा शेवट माझ्या हातूनच व्हायला हवा. कबीरचं ते क्रूर बोलणं ऐकून ड्रायव्हर खोल श्वास घेऊन म्हणाला, सर, आम्ही घाबरत नाहीत, पण आम्हाला तुमची काळजी वाटते. जर तुमच्याबद्दल काही बातमी बाहेर गेली तर घरच्यांना संशय येईल.
आणि जर तुमचे आजोबा हे सगळं ऐकलं तर ते तुमच्यावर खूप रागावतील. हे ऐकून कबीर रागाने दात ओठात जाऊन म्हणाला, माझी काळजी करण्याची गरज नाही. मला काय करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे याचं मला पूर्ण भान आहे. सध्या तरी घरी चला. मी सगळ्यांना सांगितले की मी 2 दिवसांनी घरी येणार आहे. पण हे काम इतकं लवकर संपेल याची मला कल्पनाच नव्हती. कबीरचं बोलणं ऐकून ड्रायव्हरने निमूटपणे मान हलवली आणि गाडी सुरू करून तिथून निघून गेला. गाडी सुरू होताच कबीरने त्याच्या पायावर ठेवलेला टॅबलेट उचलून तो चालू केला आणि त्यावर काहीतरी पाहू लागला. खन्ना मेन्शन. रात्रीचा वेळ. इशिता अनायाच्या खोलीत झोपलेली असते. तेवढ्यात तिला खटपट ऐकू येते. आवाज ऐकून इशिताची झोप पूर्ण उडते. तिने प्रथम शेजारी झोपलेल्या अनायाकडे पाहिलं. अनाया गाढ झोपली होती. हे पाहून इशिता सावध झाली, कारण आवाज खोलीबाहेरून येत होता. इशिता हळूच बेडवरून उठली आणि शांतपणे खोलीबाहेर आली. आवाजाचा मागोवा घेत ती अलगदपणे चालत कबीरच्या खोलीजवळ पोहोचली. ती खोली बंदच होती. हे पाहून इशिता थबकली, कारण अनायाने आधीच सांगितलं होतं की कबीर घरी नाही. मग त्याच्या खोलीतून आवाज कसा येतोय? ही शंका मनात ठेवून ती पुढे सरकू लागली. पण तेवढ्यात तिला जाणवलं की कोणीतरी खोलीतून बाहेर येते. ती लगेचच एका खांबामागे लपली. तिथून ती आपल्या तीव्र डोळ्यांनी खोलीकडे बघू लागली. तिला खात्री नव्हती की तो कबीरच आहे. तिला वाटलं एखादा चोर घरात घुसला असावा. तो व्यक्ती काळ्या कपड्यांमध्ये खोलीतून बाहेर पडून पुढे निघाला. हे पाहताच इशिता दचकली. ती जोरात पुढे धावत त्याच्याजवळ पोहोचली आणि त्याला घट्ट पकडून चोर 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 असं ओरडू लागली. घरात अंधार असल्यामुळे तिला नीट दिसत नव्हतं, पण तिचा आवाज ऐकून घरातले सगळेजण जागे झाले. लाईट्स लागले. काळ्या कपड्यातला तो व्यक्ती इशिताने अचानक पकडल्यामुळे पूर्णपणे गोंधळलेला होता. त्याला अजिबात अंदाज नव्हता की असं काही होईल. घरातले सगळे लोक आता तिथं जमा झाले. अनाया अजूनही झोपेतून पूर्ण शुद्धीवर आली नव्हती. पण जेव्हा तिने पाहिलं की इशिता कुणाला तरी पकडून ओरडते आहे, तेव्हा ती धक्क्यात गेली. कारण इशिताच्या हातात जे व्यक्ती होती तो कोणी दुसरा नव्हे तर स्वतः कबीर होता. हे आता घरात सगळ्यांना समजलं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होतं. असताना इशिता अनायाकडे पाहून म्हणाली, अनाया, तू तिथं काय करते आहेस? तू इथे यायला हवं होतंस. अनाया म्हणते, हे चोर तुझ्या कबीर भावाच्या खोलीतून बाहेर आला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मी पाहिलं म्हणून पकडलं. याने काहीतरी चोरी केली असणार आहे. चल, मला मदत कर. हे ऐकून घाबरलेली अनाया म्हणाली, इशिता, ज्याला तू चोर समजून पकडलंस तो कोणी चोर नाही, तो माझा कबीर भाऊ आहे. अनायाचं बोलणं ऐकून इशिताच्या हाताची पकड सैल झाली. याचा फायदा घेत कबीरने लगेच इशिताच्या गळ्यावर हात ठेवत तिला खांबाजवळ झटका दिला. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. इशिता घाबरून डोळे बंद करते. ती डोळे उघडताच कबीरचा चेहरा अगदी तिच्या जवळ असतो. त्याच्या डोळ्यात असलेला राग ती स्पष्ट ओळखते. ती काय करावं तिला हे समजत नाही, कारण अनायाकडून कबीरबद्दल जे ऐकलं होतं त्यावरून तिला जाणवत होतं की हा माणूस नाही, शैतान आहे. कबीर इशिताच्या चेहऱ्याकडे पाहतो. तिच्या चेहऱ्यावरचा घाम पाहून त्याला जाणवतं की ती घाबरलेली आहे. तो चिडून ओरडतो, हाऊ डेअर यू! तू मला स्पर्श करायची हिंमत कशी केलीस? तुला कल्पना आहे का तू कोणाला हात लावला आहेस? कोण आहेस तू? माझ्या घरात इतकी मोकळेपणाने फिरतेस कशी?
आणि हिंमत तरी कुठून आली या घरात राहण्याची, असं म्हणत तो पुन्हा तिचा गळा दाबू लागतो. घरातले सगळे हे बघून घाबरलेले असतात. कुणालाच समजत नव्हतं की काय करावं, कारण कबीर खूप रागात होता आणि कोणी काही बोललं तर त्याचा राग त्यांच्या अंगावर फुटू शकतो अशी भीती सगळ्यांना वाटत होती. अनया तर अगदी घाबरून गेलेली असते. ती आपल्या आई जान्हवी खन्नाकडे पाहून म्हणते, मॉम, तुम्ही भाऊकडे जा ना. तो खूप रागात आहे. तो काहीही करू शकतो. माझ्या मैत्रिणीला काहीही होईल. जान्हवी खन्ना तिला शांत करत म्हणते, तू काळजी करू नकोस, मी जाते. तू इथेच थांब. जान्हवी खन्ना मग सावधपणे कबीर जवळ जाते आणि कबीरने पाहिलं की त्याची आई समोर उभी आहे. तेव्हा त्याने इशिताकडून लक्ष हटवून आईकडे पाहिलं. तेवढ्यात जान्हवी घाबरलेल्या स्वरात म्हणाली, कबीर, तू या बिचाऱ्या मुलीला सोड. ही इथे माझ्या सांगण्यावरून राहते. ही मुलगी दुसरी कोणी नाही, अनयाची बेस्ट फ्रेंड आहे, जिच्याबद्दल अनयाने तुला आधीही सांगितलं होतं, पण तू ऐकायला तयार नसतोच. आईचं बोलणं ऐकताच कबीरने इशिताचा गळा सोडला. इशिता जोरात खोकू लागली. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तिला श्वास घेणं कठीण झालं होतं. मग कबीर रागातच म्हणाला, हे घर माझं आहे, धर्मशाळा नाही. कोणीही येईल आणि इथे राहील. मी आधीच सांगितलं होतं, कोणालाही इथे फुकट राहायचं असेल तर शक्य नाही. काम केलं तरच इथे राहता येईल. मग अनयाने तरी ही हिंमत कशी केली की आपली मैत्रीण इथे आणायची? का आली? कबीरच्या कठोर बोलण्याने इशिताच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिला कधीच वाटलं नव्हतं की या घरात असा एखादा व्यक्ती असेल जो तिच्याशी असा वागेल. ही गोष्ट मनात येताच इशिता आपल्या मैत्रिणी अनयाकडे पाहू लागली. अनयाकडे पाहताच इशिता रडत रडत तडक आपल्या खोलीकडे पळाली. हे पाहून अनया कबीरजवळ येऊन त्याच्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत म्हणाली, भाऊ, तुम्ही असं बोलायला नको होतं. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिला इथे यासाठीच आणलं कारण तिचं या जगात माझ्याशिवाय कोणच नाही. अनयाच्या बोलण्यानंतर कबीर रागाने म्हणाला, हे बघ अनया, तू अजून लहान आहेस. तुला अजून जगायचं नीट कळत नाही. तुला माहीत नाही की लोक कसे लोकांचा वापर करतात. कदाचित ही मुलगी तुझ्यासमोर नाटक करत असेल. कदाचित ती कोणी दुसरी असेल जी तुझ्याशी सूड घेण्यासाठी आली असेल. कबीरचं हे बोलणं ऐकून अनया शांतपणे ठाम स्वरात म्हणाली, नाही भाऊ, इशिता अशी नाही आहे. मी तिला अनेक वर्षांपासून ओळखते. मी तिच्या कुटुंबालाही ओळखते. तिच्या कुटुंबात चाचा, चाची आणि चुलत भावंड आहेत, पण त्यांचं तिच्यावर अजिबात प्रेम नाही. ते फक्त तिच्याकडून काम करून घेतात. कोणालाही तिला शिकवायचं नसतं. ती मीच होते जिनं तिच्या घरी जाऊन बोलून तिला कॉलेजला नेलं. तुम्ही माझ्या मैत्रिणीबद्दल असं बोलू नका. ती रडत खोलीत गेली. मला खात्री आहे तुमच्या शब्दांनी तिचं मन दुखावलं आहे. ती तर इथे यायलाच तयार नव्हती. मीच तिला माझी शपथ देऊन इथे आणलं आहे. यात तिची काहीही चूक नाही आहे. भाऊ, तुम्ही कृपया तिला माफ करा. मी खात्री देते की ती असं काही करणार नाही ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. अनयाचं बोलणं ऐकून कबीर तिच्याकडे रागाने पाहत असतो. तेवढ्यात जानकी खन्ना कबीरजवळ येऊन म्हणतात, कबीर, तुझा राग समजतो, पण सतत रागवणं योग्य नाही. इशिता खरोखर खूप निरागस मुलगी आहे. ती खरंच इथे राहायचं म्हणत नव्हती, पण अनयाच्या आग्रहामुळे इथे राहायला तयार झाली आहे. तसंही तू घरात क्वचितच असतोस. ती तुला त्रास देणार नाही. तू घरी नसताना तिची तुझ्यासमोर येण्याची शक्यता नाही. जर तिने काही चूक केलीस तर मीच तुला थांबवणार नाही.
पण एक शेवटची संधी दे. सर्व कुटुंबियांच्या बोलण्यानंतर कबीर खोल श्वास घेत म्हणाला, ठीक आहे, जर तुम्हा लोकांना वाटते की तिला संधी द्यावी तर मी देतो, पण जर ती मुलगी फसवणूक करणारी निघाली तर मी इथेच तुमच्यासमोर तिचा जीव घेईन. हे बोलून कबीर रागाने आपल्या खोलीत निघून जातो. कबीर जाताना पाहून जान्हवी खन्ना अनायाला म्हणतात, अनाया, यावेळेस इशिताला फार वाईट वाटलं असेल, म्हणून तू तिच्याजवळ जा. कदाचित तिला तुझी गरज आहे. जान्हवी खन्नाचं बोलणं ऐकून अनाया मान हलवते आणि आपल्या खोलीकडे जाते. हे पाहून जान्हवी खन्ना आणि इतर घरातील मंडळीही हळूहळू आपापल्या खोल्यांत निघून जातात. इकडे अनाया खोलीत शिरताच तिला जाणवतं की इशिता खोलीत नाहीये. हे पाहून ती गोंधळते. आधी तिला वाटतं की कदाचित इशिता बाथरूममध्ये असेल, पण ती तिथेही नसल्याचं लक्षात येताच ती खोलीभर तिची बॅग शोधू लागते. पण खोलीत कुठेच इशिताची बॅग न मिळाल्याने अनायाच्या डोळ्यात साठलेले अश्रू वाहू लागतात. ती रडत रडत खोलीबाहेर येते आणि मग आई आणि आजीला हाक मारते. काही वेळातच सगळे घरचे पुन्हा एकत्र येतात. कबीरही अनायाला रडताना पाहताच तिच्याजवळ धावून येतो. अनायाला रडताना पाहून जानकी खन्ना काळजीत पडून विचारतात, काय झालं बाळा, तू रडतेस का? तू तर इशिताकडे गेली होतीस ना? जानकी खन्नाचं बोलणं ऐकून अनाया रडत म्हणते, दादी, इशिता खोलीत नाहीये आणि तिचं काही सामानही तिथे नाहीये. मला वाटतंय भाऊने सांगितलेल्या कठोर शब्दांमुळे ती घर सोडून गेली आहे दादी. मला खूप भीती वाटते. एवढ्या रात्री ती कुठे जाईल? मला इशिता हवी आहे. मी तिला शोधायला चालले आहे, असं म्हणत अनाया तिथून निघते. पण कबीर तिचा हात धरून थांबवत म्हणतो, तू कुठेही जाणार नाहीस. जर तिला इथून जायचंच तर जाऊ दे. तिच्या मागे लागून तू तुझं आयुष्य नको बरबाद करू. जर तू घराबाहेर पाऊल ठेवलंस तर मी फार वाईट वागेन. गप्पपणे आपल्या खोलीत जा. कबीरचं हे बोलणं ऐकून अनाया घाबरते. तिला माहीत होतं की जर ती भावाच्या विरोधात गेली तर तिच्याशीही कठोर वागेल. हे मनात ठेवून ती आपल्या आईकडे मदतीच्या नजरेने पाहते. हे पाहून जान्हवी खन्ना कबीरला म्हणतात, कबीर, एवढ्या रात्री इशिता कुठे जाईल? तुला माहिती आहे बाहेरचं वातावरण किती खराब आहे. जर कोणी तिच्याशी गैरवर्तन केलं तर त्याची जबाबदारी तू घेणार आहेस का? इशिता इथे अनायाच्या आग्रहामुळे आली होती. जर काही चुकलं तर दोष तुझ्या बहिणीवर जाईल. मला माहीत आहे तू अनोळखी व्यक्तींना घरात ठेवत नाहीस, पण इशिता पूर्णपणे अनोळखी नाही. तू बहिणीला बाहेर जाऊ देत नाहीस. कमीत कमी तू तरी जा. तिला परत घेऊन ये. अजून ती फार दूर गेलेली नसणार आहे. इथे जान्हवी खन्ना कबीरला म्हणतात आणि त्यानंतर जानकी खन्नांच्या बोलण्यांवर कबीरने रागाने त्यांच्याकडे पाहिलं. त्याला इशिताला शोधायचं अजिबात नव्हतं. तो रागाने म्हणाला, कोण म्हणालं तुम्हाला की मी माझा वेळ वाया घालवून त्या मुलीला शोधायला जाईन? ती कुठेही गेली असली तरी मला काही फरक पडत नाही. असं म्हणत कबीरने रागात आपल्या खोलीत जाऊन दरवाजा जोरात बंद केला. कबीरच्या रागट स्वभावामुळे जानकी खन्ना आपली सून जान्हवीकडे वळून म्हणाल्या, माझं असं वाटतंय की आपण कबीरला काही सांगू शकत नाही. त्यांचं एवढंच बोलणं झालं होतं की तेवढ्यात मयंक, जो सगळं बाजूला उभा राहून ऐकत होता, तो पुढे आला. त्याने पाहिलं की कबीर निघून गेला आहे आणि मग तो आपल्या आजीपाशी येऊन म्हणाला, आजी, जर तुम्ही सांगितलं तर मी शोधायला जाऊ का? मयंकचं बोलणं ऐकून जानकी खन्नांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, नाही रे, तू गेला तर उगाचच कबीर तुला शिक्षा करेल आणि तुला माहीत आहे की एकदा तो रागवला की कोणाचंच ऐकत नाही. खरं पाहिलं तर इशिताने घर सोडून जाऊ नये होतं. हो,
कबीरच्या वागणुकीमुळे तिला खूप राग आणि वाईटही वाटलं असेल, पण असं न सांगता इतक्या रात्री घर सोडून जाणं योग्य नव्हतं. मी तिच्याबद्दल आधी असं कधीही विचार केला नव्हता. जानकी खन्नांच्या बोलण्यांवर अनाया रडत म्हणाली, "नाही दादी, माझी इशिता तशी नाहीये. ती मला न सांगता कुठेही जाऊ शकत नाही. पण आज ती काहीही न सांगता निघून गेली. तिच्याकडे फोनसुद्धा नाही. म्हणजे मी तिला कॉलही करू शकत नाही." असं म्हणत अनाया रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली. अनाया अशा प्रकारे रडत आहे हे पाहून तिची आई जान्हवीही तिच्या मागे गेली. ती खोलीच्या दाराजवळ आली तेव्हा तिचं लक्ष अनायाकडे गेलं, जी दारात उभी राहून आश्चर्यचकित नजरेने खोलीकडे पाहत होती. अनाया असं अचंबित होऊन पाहत असल्याचं पाहून जान्हवी गोंधळून विचारते, "काय झालं अनाया? तू इतकी अस्वस्थ का दिसते आहेस?" त्यावेळी आईचा आवाज ऐकताच अनाया थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली, "इशिता." आणि त्यानंतर इशिताचं नाव ऐकताच जान्हवीचं लक्षसुद्धा पलंगावर झोपलेल्या इशिताकडे गेलं. घरात इशिताला पाहून जान्हवीप्रमाणेच अनाया देखील आश्चर्यचकित झाली होती. तेवढ्यात जानकी खन्ना, देवेंद्र खन्ना आणि मयंक खन्ना हे तिघंही अनायाच्या तोंडून इशिता हे नाव ऐकून तिथे आले. जेव्हा त्यांनी देखील खोलीत झोपलेली इशिता पाहिली तेव्हा ते तिघंही थक्क झाले, कारण थोड्याच वेळापूर्वी इशितावरून घरात एवढा मोठा गोंधळ झाला होता आणि ती इथे निवांत झोपलेली होती. इशिता आपल्या घरातच सुखरूप आहे हे पाहून अनायाच्या आनंदाला पारावर उरला नाही. ती आनंदाने आपल्या खोलीकडे चालली होती. इतक्यात जान्हवी खन्ना तिला थांबवत म्हणाली, "शांत थांब अनाया. मला माहिती आहे तुला इशिताला पाहून खूप आनंद झाला आहे, पण तू तिला आत्ताच डिस्टर्ब करू नकोस. बघ ना, ती किती शांत झोपलेली आहे. तू तिला उठवशील तर कदाचित तिला ते आवडणार नाही. पण एक गोष्ट मला समजत नाहीये, जेव्हा तू खोलीत आलीस तेव्हा तुला इशिता कुठेच दिसली नाही. म्हणून तू सगळ्यांना उठवलंस, पण इशिता तर इथंच होती." जान्हवीचं हे ऐकून अनायाही विचारमग्न झाली आणि म्हणाली, "हो मॉम, मी खरं सांगते. मी जेव्हा खोलीत आले तेव्हा मला इशिता कुठेच दिसली नाही. मी बाथरूमसुद्धा तपासलं, पण ती तिथेही नव्हती. तिचं सामानसुद्धा मला दिसलं नाही. त्यामुळे मला वाटलं की ती खरंच घर सोडून गेली असेल." अनायाचं बोलणं ऐकून जान्हवीचं लक्ष बाल्कनीच्या दाराकडे गेलं, जे उघडलं होतं. हे पाहून जान्हवी हसत खोलीत आली. तिने बाल्कनीचं दार बंद करत म्हणाली, "तू सगळं बघितलंस, बाथरूमसुद्धा, पण तू बाल्कनी तपासलीस का?" कदाचित कबीरच्या बोलण्यामुळे तिला त्रास झाला असेल आणि ती थोडं एकटं राहायचं म्हणून तिथे गेली असेल. "तू उगाचच सगळ्यांना घाबरवलंस." जान्हवीच्या बोलण्यावर देवेंद्र खन्ना म्हणजेच अनायाचे आजोबा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, "अनाया बेटा, पुढच्या वेळी असं काही घडलं तर आधी नीट तपास कर, मगच पुढचं पाऊल उचल. बघ ना आता कसं कबीरही तुझ्यावर रागवला." आणि त्यानंतर आपल्या आजोबांचं बोलणं ऐकून अनाया थोडं चेहरा वाकडं करत म्हणाली, "मला माहिती आहे दादू, मी चुकीचं केलं, पण मी काय करणार? इशिता माझ्या आग्रहावरून इथे राहते आणि जर ती माझ्यामुळे घर सोडून गेली असती तर मला खूप वाईट वाटलं असतं." अनाया म्हणते. अनायाचं बोलणं ऐकून जानकी खन्ना दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, "चला, आता बराच उशीर झालाय. तुम्ही सगळे आता आपापल्या खोलीत जाऊन झोपा. उरलेल्या गोष्टी आपण सकाळी बोलू." असं त्या दोघीही म्हणतात. असं म्हणून जानकी खन्ना आपल्या पतीकडे बघून नजरेने इशारा करतात. देवेंद्र खन्ना हसत अनायाच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि आपल्या पत्नीबरोबर
तिथून निघूनही जातात. जान्हवी खन्नाही आता आपल्या खोलीत निघून गेलेली असते. ते पाहून मयंक अनायाकडे बघून म्हणतो, तू इशिता जीची काळजी घे. काही प्रॉब्लेम झाला तर चिडचिड करण्याऐवजी मला कॉल कर. असं म्हणून मयंकही तिथून निघून जातो. सगळे लोक तिथून निघून गेले होते हे पाहून अनया हळूच आपल्या खोलीचं दार बंद करून पलंगावर येऊन झोपली. तिच्या शेजारी झोपलेली इशिता दिसली तेव्हा अनायाला हळूहळू समाधान वाटू लागलं. तर आता इकडे कबीर आपल्या खोलीच्या मागच्या दरवाजाला लागून असलेल्या दुसऱ्या खोलीत बसून मोठ्या प्रोजेक्टवर काहीतरी पाहत होता. तो व्हिडिओ पाहता पाहता त्याचे डोळे रागाने आणि घृणेने झपाटलेले वाटू लागले. जेव्हा पूर्ण क्लिप संपली तेव्हा कबीरने संतापाच्या भरात आपल्या टेबलवरती ठेवलेला एक छोटा बॉक्स जोरात प्रोजेक्टवर फेकत म्हणाला, यू डॅम इट, जस्ट वेट अँड वॉच. यू डोंट नो हू आय एम, बट आफ्टर 2 days यू विल नो एक्झॅक्टली हू आय एम. हे म्हणताच कबीरने आपला फोन काढून कोणाला तरी कॉल केला आणि काहीतरी समजावून सांगितलं. कॉल संपल्यानंतर तो शांतपणे बाहेर आला आणि आपल्या मुख्य खोलीत परत गेला. कबीरची खोली अगदी साध्या पद्धतीने सजवलेली होती. जरी कबीरला सजावटीचा फारसा शौक नव्हता तरी आईच्या आग्रहाखातर काही गोष्टी त्याने खोलीत ठेवल्या होत्या ज्या त्याच्या कुटुंबियांना आवडत. खोलीवर एक नजर फिरवल्यावर कबीरची नजर पलंगावर गेली जिथे विविध प्रकारची शस्त्र मांडलेली होती. ती नीट पाहून तो पलंगाजवळ गेला. मोठं शस्त्र हातात घेऊन त्याने बोटांनी त्याची तपासणी करत स्वतःशीच पुटपुटला, एकदा हे एखाद्याच्या अंगावर गेलं तर त्याचा मृत्यू नक्कीच, तो बोलतो. असं म्हणत कबीरने सगळी शस्त्र एकत्र करून एक मोठ्या बॉक्समध्ये ठेवली आणि तो बॉक्स पलंगाखाली सरकवून ठेवलं. मग तो शांतपणे पलंगावर येऊन झोपला. पुढच्या दिवशी सकाळची वेळ. सगळे हॉलमध्ये बसून इशिताची वाट पाहत होते कारण अजून ती खोलीतून बाहेर आलेली नव्हती. अनया तर खूपच उत्सुक होती आणि तिच्या चेहऱ्यावरूनच ते स्पष्ट दिसत होतं. इकडे इशिता तयार होऊन खोलीतून बाहेर येत असतानाच अचानक ती समोरून येणाऱ्या कबीरला धडकली. कबीर देखील त्याच वेळी खोलीतून बाहेर येऊन खाली जात होता. त्याला ही कल्पना नव्हती की अचानक समोर इशिता येईल. इशिताने आधी घाबरून डोळे बंद केले, पण जेव्हा तिला जाणवलं की कुणीतरी तिला पकडलंय तेव्हा तिने डोळे उघडून समोर कबीरचा चेहरा पाहिला. कबीर आधी तिच्याकडे नीट पाहत होता, पण तिच्या डोळ्यात नजर जाताच तो तिला झटकून बाजूला करत रागाने म्हणाला, तू मला परत दिसलीस? मी तुला काय सांगितलं होतं? माझ्या नजरेसमोर सुद्धा दिसू नकोस आणि तरीसुद्धा तू माझ्याशी धडकायची हिंमत केलीस. कबीरच्या या शब्दांमुळे इशिता पडायच्या अवस्थेत होती. ती फरशावर पडली. तिने आपल्या कमरेला घट्ट पकडलं होतं कारण पडल्यामुळे तिला जोरात लागलं होतं, पण तरीही तिने तोंडातून एक शब्दही उसाचाही काढला नाही. कबीरच्या बोलण्यानंतर इशिता हळूहळू स्वतःला सावरत उभी राहिली आणि दबक्या आवाजात म्हणाली, मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही याच वेळेस खाली जात असाल. पुढच्या वेळी मी तुमच्या समोर कधीच येणार नाही. असं म्हणत ती पटकन पुन्हा खोलीत शिरली आणि त्यानंतर इकडे इशिता अशा घाईने पळताना कबीरने तिच्याकडे पाहिलं. ती दरवाजाजवळ उभी राहून त्याच्या निघण्याची वाट पाहत होती. त्याने तिला दुर्लक्ष करत निघून गेला. कबीर जाताच इशिता खोल श्वास घेऊन तिनेही खाली जायचं ठरवलं. त्यानंतर सगळे घरचे इशिताची वाट पाहत होते
पण जशी त्यांच्या नजरा कबीर आणि इशिता या दोघांवर गेल्या तेव्हा सर्वजण चकित झाले. कारण कबीर पुढे होता आणि इशिता त्याच्या मागून येत होती. सर्वांना असं वाटत होतं की कबीरला अजिबात कल्पना नाही की इशिता त्याच्या मागे आहे. हे पाहून मयंक थोडासा घाबरला. त्याला पुन्हा एकदा आपल्या भावाकडून इशितावर ओरडणं नको होतं. म्हणून तो पटकन कबीरकडे येऊन म्हणाला, भाई, तुम्ही मला जो काम दिला होता ते मी पूर्ण केलंय. अजून काही काम असेल तर नक्की सांगा, तेही करतो. असं म्हणत त्याने इशिताकडे पाहून तिला तिथून निघण्याचं खुणावलं. आणि त्यानंतर पण कबीरने मयंकच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातील हावभाव पाहून त्याला समजलं की मयंक काहीतरी लपवत आहे. तो चिडून म्हणाला, तुझं काम अजून संपलेलं नाहीये. आता तर ते सुरू झालं आहे. कॉलेज संपलं म्हणजे घरी बसायचं असं काही नाही. मी तुला जे काम देईन ते तुला शांतपणे करावं लागेल. आणि मला माहीत आहे तू ऑफिसमध्ये काय काय करतोस. ते ऐकून मयंक घाबरत म्हणाला, सॉरी भाई, मी तिथं कोणत्याच मुलीला फिरवत नव्हतो. तुम्हाला माहिती आहेच मी किती हँडसम आहे. त्यामुळे सगळ्या मुली माझ्या मागे लागतात. मी त्यांना सांगितलं होतं की माझ्या मागे लागू नका, पण त्या काही ऐकतच नाहीत. तुम्ही जर एकदा त्या मुलीला सांगितलं तर कदाचित त्या माझ्या मागे येणं बंद करतील. मयंकच्या या वेडगळ बोलण्यावर कबीर संतापून म्हणाला, मी मुलींबद्दल नाही बोलतोय, मी कामाबद्दल बोलतोय. मला कळलंय की कालची महत्त्वाची मीटिंग तू टाळलीस. त्या मीटिंगमध्ये माझा मॅनेजर उपस्थित होता. जर तो नसता तर मला काय सुरू आहे हे समजलंही नसतं. ही शेवटची वेळ आहे. पुढच्या वेळेस जर काही चूक झाली तर मी तुला इथून दूर पाठवेन आणि ती जागा अशी असेल की तू स्वप्नातही विचार केला नसेल, असं तो कबीर त्याला म्हणतो. असं म्हणत कबीर त्याला दुर्लक्ष करून सरळ डायनिंग टेबलकडे गेला. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर ही नवीन स्टोरी नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.